विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिक मोठे यश संपादन करून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरबन घारगाव या संस्थेच्या वतीने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या 4 गुणवंतांना सन्मानित करण्यात आले। या सत्कार सोहळ्यामध्ये MS जनरल सर्जरी ही पदव्युत्तर वैद्यकीय पदवी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर वैष्णवी शिवप्रसाद गोळवा हिचा संस्थेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला। तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक HSC बोर्ड परीक्षेत 89% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल दीक्षा रामचंद्र गाडेकर हिचा आणि 67% गुण मिळवल्याबद्दल मोनिका सोपान गाडेकर हिचा सत्कार करण्यात आला। यासोबतच माध्यमिक शालांत परीक्षेत 93% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावणारा साईराज लक्ष्मण चांदघोडे याचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून इतर विद्यार्थ्यांनीही यातून प्रेरणा घेऊन आपले ध्येय साध्य करावे, असे संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर यावेळी बोलताना म्हणाले। ग्रामीण बिगर शेती पतसंस्था या पतसंस्थेच्या वतीनं आमच्या परिसरातील जे गुणवंत विद्यार्थी ज्यांनी हे संपादन केलं त्यांचा आम्ही सत्कार आयोजित केला होता। त्यामध्ये आमच्या येथील प्रगतशील शेतकरी आणि प्रसिद्ध कांदा व्यापारी शिवाशेठ गोळवा यांची कन्या कुमारी वैष्णवी शिवप्रसाद गोळवा या MS सर्जन डॉक्टर झाल्या, त्यांचाही सत्कार आम्ही या संस्थेच्या वतीने आयोजित केला होता। तसंच इयत्ता 10वी असेल 12वी असेल यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले त्यांचे आम्ही येथे सत्कार आयोजित केला होता। त्यामध्ये आमच्या संस्थेचे डायरेक्टर रामचंद्र गाडेकर यांची कन्या दीक्षा रामचंद्र गाडेकर असेल, रामप्रसाद चांदघोडे यांचे पुतणे साईराज लक्ष्मण चांदघोडे यांनाही 93% मार्क मिळवून यशस्वी बोर्डामध्ये घारगाव केंद्रामध्ये ते सर्वप्रथम आले, त्यांचाही सत्कार आयोजित केला होता। तसंच मोनिका सोपान गाडेकर ही HSC म्हणजे 12वीमध्ये 67% गुण मिळवून घारगाव बोर्डामध्ये 3रा क्रमांक संपादन केला आहे, त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। आम्ही या निमित्तानं असं आवाहन करतो की आपल्या परिसरातील जे विद्यार्थी गुणवंत आहे त्यांनी आमच्या संस्थेमध्ये आपलं मार्कशीट असेल, फोटो असेल हा संस्थेच्या मीटिंगच्या अगोदर आणून द्यावा, मग त्यांचा आपण मार्कशीट मीटिंगमध्ये सत्कार करतो। आणि याच्या पाठीमागे एकच उद्देश की या विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळावी। आता ही गोळवांची कन्या आहे, ही डॉक्टर झाली, आता बाकीचे 2-3 विद्यार्थी यांनाही पुढे त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि तेही चांगले यश संपादन करावं यासाठी आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे आणि यात निश्चितच यश लाभेल असं मी यावेळी ग्वाही देतो आणि थांबतो। तर यावेळी बोलताना डॉक्टर वैष्णवी गोळवा म्हणाल्या की अभ्यासातील सातत्य, आई वडील करत असलेले कष्ट डोळ्यासमोर ठेवून मला प्रेरणा निर्माण झाली। आपल्याला काहीतरी करायचं आहे, स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यामुळे मी हे यश संपादन केलंय। तसेच भविष्यात सर्वसामान्यांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या। सावता महाराजांचे सगळे पतसंस्थेचे सगळे पदाधिकारी कर्मचारी वृंद यांचे सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानते की त्यांनी आम्हाला या सन्मानायोग्य समजलं आणि आमचा सत्कार केला, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद। आज मी डॉक्टर झाले याचा मला खरंच मनापासून अभिमानही वाटतो आणि आनंदही वाटतो। लहानपणी एक छोटं स्वप्न पाहिलं होतं की डॉक्टर व्हायचंय, 12वी झाली, सायन्स झालं, त्याच्यानंतर नाही डॉक्टरच व्हायचंय। बरं त्याच्यानंतर BMS ला ॲडमिशनही झालं, त्याच्यातही मी पहिल्या वर्षातच सगळे चांगल्या गुणांनी पासआउटही झाले आणि त्याच्यानंतर मला PG ला ॲडमिशन भेटलं नाशिकला। माझं स्पेशलायझेशन सर्जरी मला सब्जेक्ट भेटला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण प्रयत्न केले, जसं प्रयत्नांनी परमेश्वर म्हणतो आपण तसं देवानेही साथ दिली। मला तरी असं वाटतं की फक्त प्रयत्न करून चालत नाही, एक दैवी शक्ती आपल्या पाठीमागं उभं राहणं खूप गरजेचं असतं। ते माझ्या पाठीमागं किती नाही म्हटलं, माझे इष्टदेव श्री स्वामी समर्थ महाराज असतील, साईनाथ महाराज असतील, माझे गणपती बाप्पा कायम माझ्या पाठीशी उभे राहिले। त्याबरोबर माझे आई वडील, त्यांचे हे फक्त माझं यश नाही, माझ्या आई वडिलांचं सुद्धा यश आहे, त्यांनी कायम मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत। त्यांनी कायम मला तू अभ्यास कर, आम्ही दुसरं पाहून घेतो, तू फक्त अभ्यास कर, आईचे कष्ट वडिलांचे कष्ट कायम डोळ्यासमोर ठेवले।
त्याच्यातूनच मला प्रयत्न करण्याची एक ऊर्जा निर्माण झाली की नाही, काहीतरी आई वडिलांसाठी करायचंय, त्यांचं नाव मोठं करायचंय, त्यांचे स्वप्न पूर्ण करायचंय. डॉक्टर होणं हे फक्त माझं स्वप्न नव्हतं. माझं मी BMS ला ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांनाही असं वाटू लागलं का मलाही म्हणजे तीही डॉक्टर झाली पाहिजे, तिचंही समाजात मोठं नाव झालं पाहिजे. तर त्यांनी मला सपोर्ट केला. हे फक्त माझं यश नाही, हे त्यांचं सुद्धा यश आहे. ज्यांनी मला ह्या पूर्ण वाटचालीत सपोर्ट केला हे प्रत्येक व्यक्तीचं यश आहे. माझे मित्रमैत्रिणी पण काही चांगले मित्रमैत्रिणी मला लाभले, ज्यांनी मला काय मोटिवेट केलं की नाही, मला कधीतरी स्वतःवर संशय आला की मी हे करू शकते का नाही, माझ्याने होणार का नाही, पण त्यांनी काय मला मोटिवेट केलं की नाही तू हे नक्कीच करू शकते. त्यांचेही मी आभार मानते. किती नाही म्हटलं तरी त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा माझ्या आयुष्यात इथे MS सर्जन हे नाव लागण्यापुढे आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की फक्त यश मिळवून चालत नाही. यश भेटलं म्हणजे एक नवीन जबाबदारी आपल्या अंगावर पडत असते. म्हणजे आता जशी मी डॉक्टर झाले तर माझ्या अंगावर ही जबाबदारी आहे की जे गोरगरीब लोक असतील किंवा जे काही समाज असेल जिथे वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नाही, तिथं मी कमीत कमी दरात किंवा शुल्क पूर्ण फ्रीमध्ये सेवा देऊ शकते. मी नक्कीच याचा पूर्ण प्रयत्न करेल की मी भविष्यातही सेवाभावी वृत्तीने पूर्ण समाजाचं त्यांचं कल्याण कसं करता येईल, त्यांना वैद्यकीय सेवा कशा उपलब्ध करून देता येतील याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, त्याच्याबद्दल मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन शांताराम गाडेकर, व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर यांसह संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.